श्रीरामपूर शहरात विस्थापित दुकानदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असतानाच आता प्रवरा डावा कालवा हद्दीतील नागरिकांवर बेघर होण्याचं मोठं संकट ओढवलं आहे। जलसंपदा विभागाकडून या परिसरातील नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या नोटिसांमुळे शेकडो कुटुंबाच्या डोक्यावरचं छत धोक्यात आलं आहे आणि परिसरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। प्रवरा डावा कालवा परिसरात अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अचानक नोटिसा देण्यात आल्या, अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले असून अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणावर ॲडव्होकेट राजेश्वर भारसकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। श्रीरामपूरमध्ये प्रवरा कालवा याच्या परिसरातील 1980 पासूनचे जे काही लोकवस्ती आहे, म्हणजे सुमारे 40 ते 45 वर्षापासूनच्या ह्या ज्या काही लोकवस्ती आहे, त्यांना जलसंपदा विभागाचे जे शाखा अधिकारी त्यांनी ह्या स्वरूपाच्या अतिक्रमणाचा नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि त्या नोटिसांच्या माध्यमातून 27/2/2026 पूर्वी हे त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे काही अतिक्रमण आहे ते काढून घेण्याचा त्यांनी त्याच्यामध्ये अल्टिमेटम दिलेलं आहे। आता हे जे काही शासनाची भूमिका आहे ही पूर्ण ब्रिटिशी स्वरूपाची असून यामुळं ह्या परिसरामध्ये राहणारे सुमारे 4000 घरं आणि त्या माध्यमातून सुमारे 15,000 जी हिंदू लोकवस्ती आहे ही अफेक्टेड होणार आहे। यांच्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे। यांच्या डोक्यावरचं जे काही छत आहे हे ब्रिटिशी स्वरूपाचं सरकार हे काढून घेण्याचा प्रकार करतंय। आता त्यासाठी परिसरातील नागरिकांनी ठरवलंय की ह्या ब्रिटिशी स्वरूपाचं हे जे काही सरकार आहे यांच्या विरोधात आंदोलनाची भूमिका संबंधित परिसरातील नागरिकांनी घेतलेली। तर नागरिक निरनिराळ्या पद्धतीचे आंदोलन येणाऱ्या काळात करणारे, त्यापैकी उद्या म्हणजे 25/2/2026 पासून नागरिकांनी गांधी पुतळा या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे। त्या संदर्भात संबंधित कार्यालयांना नागरिकांनी या स्वरूपाचे निवेदन पण पाठवलेले। उद्यापासून त्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे। सामान्य नागरिकांना बेघर करून विकासाच्या नावाखाली जलसंपदा विभागाकडून ब्रिटिशी अन्याय केला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनआक्रोश निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे।